नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, दिवाळीचा सण नुकताच साजरा केलेला आहे। सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे। सर्वांनीच दिवाळीच्या फराळाचा आणि गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतलेलाच आहे। पण तरी सुद्धा या आनंदमय वातावरणामध्ये सुद्धा माझी शुगर किती वाढली असेल अशी चिंता प्रत्येक मधुमेही व्यक्तीला होत आहे, आपल्या आप्तजनांना होत आहे। बदललेली जीवनशैली, त्याच्यानंतर झालेले वेगवेगळ्या आजारांची कारणं यामुळे मधुमेह हा प्रत्येक घराघरामध्ये डोकावत आहे। प्रेक्षक हो, 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। मधुमेहाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच मधुमेहावरती नियंत्रण ठेवणे यासाठी जागतिक मधुमेह दिन हा साजरा केला जातो। पूर्वी 60 मध्ये असणारा मधुमेह आता 40 मध्ये सर्वत्र पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे गरोदरपणामध्ये आलेला मधुमेह, लहान मुलांमध्ये सापडणारा मधुमेह यांचे प्रमाणही आता वाढत आहे आणि त्यामुळेच आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक मधुमेह दिन विशेष कार्यक्रम या विषयावरती। आणि प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे जागतिक मधुमेह दिन विशेष कार्यक्रम 14 नोव्हेंबर। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे जागतिक मधुमेह दिन विशेष कार्यक्रम 14 नोव्हेंबर। आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत केईएम हॉस्पिटलचे डॉक्टर व्यंकटेश सर। सर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। प्रेक्षक हो, सर केईएम हॉस्पिटलमध्ये डायबेटोलॉजिस्ट आणि एंडोक्राइनोलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत। सरांचा थोडक्यात परिचय असा आहे। डॉक्टर व्यंकटेश शिवणे सर हे कन्सल्टंट डायबेटोलॉजिस्ट आणि थायरॉइड तज्ञ आहेत। त्यांनी इंग्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन येथून MRCP ही पदवी प्राप्त केलेली आहे। नुकतीच त्यांना रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन लंडन यांच्याकडून अत्यंत मानाची फेलोशिप ऑफ रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन प्राप्त झाली आहे। तसेच ते अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियनचे सुद्धा फेलो आहेत। सरांचा मधुमेह आणि एंडोक्राइनॉलॉजी या विषयामध्ये एकूण 22 वर्षांचा अनुभव आहे व सर केईएम हॉस्पिटल व जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत। सरांनी अनेक मेडिकल जर्नल्समध्ये आपले 40 पेक्षा जास्त शोध निबंध सादर केलेले असून भारतात आणि परदेशात सुद्धा सरांची व्याख्याने झालेली आहेत। मधुमेहाचे उपचार करताना जीवनशैलीतील बदल यावर त्यांचा विशेष भर असतो। त्यांचे मधुमेह आणि थायरॉइड या विषयांवरती दूरदर्शन आणि आकाशवाणी या केंद्रांवरती कार्यक्रम व व्याख्याने झालेली आहेत। तसेच सरांचे आरोग्यविषयक लेख लोकसत्ता व लोकमत या पेपरमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। चला तर मग प्रेक्षक हो, सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला। आणि आजचा आपला विषय आहे जागतिक मधुमेह दिन विशेष कार्यक्रम आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत केईएम हॉस्पिटलचे डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर व्यंकटेश शिवणे सर। सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये। सर्वप्रथम दूरदर्शनचे आभार। सर, आपण बघतो की मधुमेह हा आजार भारतासारख्या देशामध्ये खूप वाढत चाललेला आहे। आज आपण बघतो की घराघरामध्ये मधुमेहाचे रुग्ण आढळत आहेत। अगदी वयोमानानुसार जरी विचार केला तरी गरोदरपणा असू दे किंवा लहान मुलं असू दे यांच्यामध्ये सुद्धा मधुमेह वाढत चाललेला आहे। तर मधुमेह हा नक्की कसला आजार आहे किंवा नक्की काय आहे? मधुमेह म्हणजे काय? तर मधुमेह म्हणजे रक्तातली साखरेची पातळी वाढते। आता सर्वसाधारणरित्या आपल्या रक्तातल्या साखरेची पातळी ही 70 ते 120 या एका विशिष्ट रेंजमध्ये ती कंट्रोल असली पाहिजे। बरोबर। आणि आपल्या पोटामध्ये स्वादुपिंड हा असा अवयव आहे ज्यातून इन्सुलिन तयार होतं। बरोबर। ज्या वेळेला आपल्या स्वादुपिंडातून एकतर इन्सुलिन तयार होत नसेल किंवा तयार झालेलं इन्सुलिन काम करत नसेल तर इन्सुलिनचा अभाव असेल किंवा इन्सुलिनचा रेजिस्टन्स असेल, ह्या दोनच कारणामुळे मधुमेह होतो, ज्यामध्ये रक्तातली साखर कंट्रोल राहत नाही आणि त्याला डायबिटीस असं म्हणतात। सर्वसाधारण डायबिटीसमध्ये उपाशीपोटीची साखर जी असते ती 126च्या वर गेल्यानंतर आपण मधुमेह असं म्हणतो। जेवल्यानंतरची साखरेची पातळी 200च्या वर गेल्यानंतर आपल्याला मधुमेह असं समजतो। आणि साखरेचा 3 महिन्याचा टेस्ट ज्याला आपण HbA1c म्हणतो तो जर 6.5%च्या वर गेला तर आपल्याला डायबिटीस झाला असं आपण समजतो। ह्या मधुमेहाच्या एक निदान करण्याच्या 3 व्याख्या नमूद केलेल्या आहेत। बरोबर।
प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला मधुमेह नक्की काय आहे, रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर, किती पातळी वाढल्यानंतर आपण मधुमेह झाला हे सांगू शकतो, असंही सरांनी आता क्लिअर केलेलं आहे. त्याचबरोबर HbA1c टेस्ट म्हणजे साधारण 3 महिने जर रक्तातली पातळी सतत शुगरची पातळी जर सतत वाढलेली असेल तर HbA1c टेस्ट 6.5च्या पुढे गेली तर तुम्हाला डायबिटीज म्हणजेच मधुमेह झालेला आहे असं आपण निश्चित करू शकतो. सर, भारतामध्ये आपण जर बाकीच्या देशांच्या तुलनेत बघितलं तर भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण हे खूप फास्ट वाढत आहे, तर त्याच्या मागची कारणे काय आहेत? खूप चांगला प्रश्न आहे. भारत आज जर मधुमेहाची एकूण रुग्णसंख्या जगभरातली बघितली तर एक 10 ते 12% प्रमाण हे भारतीय लोकांचं आहे. बरोबर. आणि भारतीय वंशाच्या लोकांना हा एक कदाचित शाप असेल की आपल्याला मधुमेह होण्याची शक्यता जास्त आहे. आता याची कारणं जर आपण बघायला गेलो तर आपण आता विकसनशील देशाकडून विकसित देश असल्याकडे वाटचाल करत आहोत. अनुवंशिकता हा एक पहिला भाग झाला. दुसरा आहे आहार. मी काही तुम्हाला आकडेवारी सांगेन, कदाचित या आकडेवारीवरून तुमच्या लक्षात येईल. ही आकडेवारी जी आहे ती नीती आयोग, त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांच्यातर्फे पब्लिश झालेली आहे. 1961 साली एक सामान्य भारतीय वर्षाला 3.5 किलो साखर खात असे. ओके. हे प्रमाण 2001 साली 12 किलोपर्यंत आलं आणि आज 2023 साली एक साधारण भारतीय माणूस वर्षभरात साधारण 23 किलो साखर खातो. हे एक पहिलं कारण. अगदी त्याच अनुषंगाने सांगायचं झालं तर मी तेलाविषयी सांगेन की तेलाचं प्रमाण जे आहे ते 1970 साली 3.5 किलो तेल एक माणूस वर्षाला घ्यायचा. आज ते प्रमाण साधारणतः 18 किलो आहे. त्यामध्ये शाकाहारी लोकांचं प्रमाण थोडं कमी आहे, परंतु मांसाहारी लोकांचं तेल खाण्याचं प्रमाण जास्त आहे. हा दुसरा भाग आहे. तर साखर आहे, तेल आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मैदायुक्त पदार्थ. मैद्याच्या सेवनाचं प्रमाण हे गेल्या 20 वर्षांमध्ये 120 पटींनी वाढलेलं आहे. तर मैदा हा एक डायबिटीस होण्यामागे कारणीभूत घटक आहे. आणि सगळ्यात शेवटचा आहे सॉल्ट, ज्याला आपण मीठ म्हणू. WHO सांगितलं की मिठाचं प्रमाण साधारणतः 5 ग्रॅम दिवसाला एका व्यक्तीने घ्यायला पाहिजे, परंतु आज एक सामान्य भारतीय दिवसभरामध्ये 11 ग्रॅम मीठ खातो. तर ही 4 घटकं आहेत जे आहारामध्ये बदल झालेली आहेत. नंतरचा मुद्दा आहे व्यायामाचा अभाव, बदलती जीवनशैली, स्ट्रेस आपण ज्याला म्हणू की धकाधकीची जीवनशैली आहे, आपल्याला व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ नाही आणि वजन त्यामुळे वाढत चाललेलं आहे. वाढतं वजन, सुटलेलं पोट आणि आहारातले बदल आणि अनुवंशिकता हे 4 मुख्य घटक भारतीयांना मधुमेहासाठी कारणीभूत ठरतात. नक्कीच सर, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की अनुवंशिकता हा एक फॅक्टर आपल्याला डायबिटीस होण्यामागे कारणीभूत असतोच, पण त्याच्याबरोबरच बदललेली जीवनशैली आणि आहार ह्या 2 गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की मधुमेहाचा धोका सगळ्यात जास्त कोणाला असतो? आज आपण म्हणतो की प्रत्येक 10 भारतीयांमागे 4 भारतीय लोकांना मधुमेहाचा धोका असू शकतो. आपण 25% प्रमाण आहे. बरोबर. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी खूप छान सर्वे केला. गेल्या 10 वर्षापासून त्यांचे सर्वे सुरू आहे. आजच्या तारखेला भारतामध्ये 11.4% मधुमेही रुग्ण आहेत. धोका कुणात जास्त आहे तर ज्या परिवारांमध्ये कुणाला ना कुणाला फॅमिली हिस्ट्री आहे, मग ते आई वडील असतील, काका मावशी असतील, आत्या असेल, बहीण भाऊ असतील, यापैकी कुठल्याही फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह आपण ज्याला म्हणू किंवा सेकंड डिग्री रिलेटिव्ह आपण म्हणू, त्या फॅमिलीमध्ये धोका वाढतो जो अनुवंशिकतेमुळे आहे. दुसरा घटक आहे असे तरुण वयातले मुलं किंवा मुली जे खूप स्ट्रेसफुल लाईफ जगतात, म्हणजे IT कंपन्यांमध्ये काम करणारे लोक जे शिफ्ट ड्युटीमध्ये काम करतात, ज्यांच्या आहाराच्या वेळा अत्यंत चुकीच्या आहेत, त्यांची जीवनशैली अत्यंत धकाधकीची आणि स्ट्रेसफुल आहे. सो दुसरा घटक झाला. तिसरा आहे सेंट्रल ओबेसिटी, ज्याला आपण सुटलेलं पोट म्हणतो. मग हे सुटलेलं पोट म्हणजे काय तर आपण भारतीयांसाठी काही निकष घालून दिलेले आहेत की एकंदरीत पुरुषांच्या पोटाचं म्हणजे पोटाचा जो घेर असला पाहिजे तो 90 सेंटीमीटरच्या खाली असला पाहिजे आणि स्त्रियांच्या पोटाचा जो घेर आहे तो 80 सेंटीमीटरच्या खाली असला पाहिजे. यामध्ये प्रत्येक 1 सेंटीमीटर जरी वाढ झाली तरी डायबिटीस किंवा मधुमेह होण्याचं प्रमाण 1 ते 2% वाढतं. आणि सगळ्यात शेवटचं आहे वाढतं वजन, जो मी मगाशी सांगितलं तसं व्यायामाचा अभाव. हे 4 मुख्य घटक आहेत. जर आपण ह्या घटकामध्ये मोडत असू तर आपण नक्कीच साखरेची तपासणी करायला हवी. बरोबर.
सर मग आता आपण साखरेची तपासणी करताना त्याला काही निकष आहेत का, की समजा डायबिटीज झालेला आहे किंवा आपण बॉर्डर लाईन डायबिटीस म्हणतो, म्हणजे डायबिटीज होण्याच्या मार्गावर आहे, प्री डायबेटिक स्टेज आपण म्हणतो त्याला, तर त्याचं निदान करताना काही ठराविक कारणांनी किंवा ठराविक वेळेनंतर आपण कसं निदान करू शकतो? पूर्वी जे आम्ही सांगायचो की वयाच्या 40 नंतर तुम्ही टेस्ट करा आणि ज्यांच्या परिवारामध्ये मधुमेह आहे त्यांनी टेस्ट करा, परंतु हल्ली गेल्या 5 ते 7 वर्षात आमच्या पाहण्यात असं आलेलं आहे की वयाच्या 25 नंतर सुद्धा अगदी तरुण मुलांना, ज्यांच्या अजून अद्याप लग्न पण झालेलं नाही किंवा जे आताच नोकरीला वगैरे लागलेले आहेत, अशा मुलांमध्ये पण मधुमेहाचं प्रमाण वाढतंय. तर आपण त्या घटकात जर मोडत असू, आपण ज्याला अतिजोखमीचे घटक म्हणतो, की आपल्या परिवारात कुणाला डायबिटीस असेल, धकाधकीची किंवा स्ट्रेसफुल लाईफ असेल, वजन वाढलेलं असेल, पोट सुटलेलं असेल, व्यायामाचा अभाव असेल, परिवारामध्ये कुणाला रक्तदाबाचा किंवा ब्लड प्रेशरचा त्रास किंवा हृदयविकाराचा त्रास असेल, तर अशा लोकांनी साखरेची तपासणी करावी. तुमचा दुसरा प्रश्न होता प्री डायबिटीस. प्री डायबिटीस ही मधुमेहाची पूर्वावस्था आहे. आजच्या तारखेला 15% ICMRच्या सर्व्हेनुसार 15% लोकांना प्री डायबिटीस आहे. हे प्री डायबिटीस हे उद्या होणारे डायबिटीस पेशंट्स आहेत, म्हणजे ते उद्या होणारं भारतावरचं ओझं आहे, आजाराचं ओझं आहे. जर आज आपण व्यवस्थित आणि वेळीच त्याची चाचणी केली आणि त्याच्यावरती उपाय केले तर कदाचित आपण त्यांना डायबिटीस होण्यापासून परावृत्त करू शकतो. बरोबर. प्रेक्षक सरांनी सांगितलेलं आहे की डायबिटीज व्हायच्या अगोदर प्री डायबेटिक ही एक स्टेज असते, तर ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, जसं की आई वडिलांना डायबिटीस असेल किंवा आजी आजोबांना असेल, बहीण भावांना असेल, तर अशा लोकांनी एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून किंवा अगोदर जर टेस्टिंग करून घेतली तर भविष्यात होणाऱ्या डायबिटीसवरती आपण नक्कीच कंट्रोल ठेवू शकतो किंवा होणाऱ्या संभाव्य धोकापासून आपण अगोदरच परावृत्त होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की डायबिटीज लोकांना मधुमेह हा एक फक्त मधुमेह आहे असं वाटतं, तर त्याचे काही प्रकार आहेत का? मधुमेहाचे 4 वेगवेगळे प्रकार, घटक किंवा प्रकार आपण त्याला म्हणतो. सगळ्यात पहिला आहे टाईप 1 डायबिटीस. हा टाईप 1 डायबिटीस हा शक्यतो लहान मुलांमध्ये आढळतो, म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून 18व्या ते 20व्या वर्षापर्यंत आढळतो. आणि टाईप 1 डायबिटीस ह्या प्रकारच्या रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावं लागतं. दुसरा आहे टाईप 2 डायबिटीस, जो सर्वसाधारणरित्या आपण मगाशी चर्चा केली तसं 98% भारतीय लोकांना हा टाईप 2 डायबिटीस आहे, जो या तर अनुवंशिक असेल किंवा वजन वाढल्यामुळे आला असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असल्यामुळे असेल किंवा जे जोखमीचे घटक मी सांगितले त्यामध्ये ते मोडत असतील. तिसरा प्रकारचा जो डायबिटीस असतो त्याला आपण गरोदरपणातला मधुमेह म्हणतो, म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस, जो गरोदरपणामध्ये आहे आणि तो गरोदरपणाच्या शेवटच्या 3 महिन्यात किंवा दुसऱ्या 3 महिन्यात येतो. आणि चौथा घटक जो आहे त्यामध्ये इतर काही कारण आहेत, जसं मधुमेह, खूप मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये पॅनक्रियाटायटिस किंवा स्वादुपिंडाचा दाह होणे किंवा स्वादुपिंडाचा कर्करोग होणे किंवा काही जेनेटिक आजार त्या लोकांना असणे किंवा स्टिरॉइड सारख्या काही औषधांमुळे मधुमेह होणे, हा चौथा घटक म्हणतो. तर सर्वसाधारण गोषवारा जर आपण पाहिला तर ह्या 4 घटकांमध्ये डायबिटीसच्या निदानाचं वर्गीकरण केलं जातं. ओके. प्रेक्षक हो, मधुमेहाबद्दल ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक मधुमेह दिन विशेष कार्यक्रम, आणि आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत KEM हॉस्पिटलचे डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर व्यंकटेश सिवने सर. सरांनी आपल्याला मधुमेह म्हणजे काय आहे, मधुमेहाचे प्रकार कोणते असतात हे वयानुसार किंवा लक्षणांनुसार एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की सर्वसाधारणपणे डायबिटीज झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात? खूप चांगला प्रश्न आहे की आपल्या सर्वसाधारण लोकांची एक अशी भावना आहे की मला जखम झाली आणि ती लवकर बरी झाली, ह्याचा अर्थ मला शुगर नाही आहे. म्हणजे ग्रामीण भागात म्हणा, निम्न शहरी भागात म्हणा किंवा शहरी भागात म्हणा, ही खूप एक कॉमन एक अशी धारणा आहे लोकांची. परंतु साखर वाढल्याची लक्षणं काय, तर अतिशय अनेक वेळा रात्री किंवा दिवसा लघवीला जास्त जायला लागणे, खूप तहान लागणे, वजन कमी होणे आणि खूप भूक लागणे, हेच कॉमन घटक आहेत. त्याशिवाय जननेंद्रियावरती इन्फेक्शन किंवा जंतू संसर्ग होणे, हातापायाला मुंग्या येणे, डोळ्यापुढे अंधारी येणे, चक्कर आल्यासारखं वाटणे, हे त्याचे इतर लक्षणं आहेत. हल्ली आम्ही असं पाहतोय की
लक्षणं नसलेला घटक खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय. म्हणजे काही तरुण आपले मेडिक्लेम काढण्यासाठी आपल्या चाचण्या करून घेतात आणि त्यामध्ये त्यांना मधुमेह आहे असं निष्कर्षात येतं, किंवा एखाद्या शस्त्रक्रियेपूर्वीवरती एखाद्या पेशंट ब्लड टेस्ट करतो आणि त्यामध्ये साखर वाढली असं लक्षात येतं. तर जरुरी नाही की प्रत्येक रुग्णाला लक्षणं असतील. तर आपल्याला मधुमेह आहे की नाही, जर आपण जोखमीच्या घटकात असाल तर किमान वर्षातून एक वेळा आपण आपल्या साखरेची तपासणी नक्की करायला पाहिजे. बरोबर. सर, आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय अनिरुद्ध शिरसाट. हॅलो. सर नमस्कार. नमस्कार अनिरुद्धजी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. अनिरुद्ध शिरसाट बोलतोय नांदेडहून. हो, बोला. 40च्या वयातील तरुण आहेत आणि त्यांचा पोटाचा घेर वाढलेला आहे, सेंट्रल ओबेसिटी. तर अशा तरुणांनी नेमकं डायबिटीस होऊ नये किंवा बॉर्डर आहे त्यासाठी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे अगदी, मिस्टर अगदी. शिरसाट धन्यवाद. साहेब. खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात की थोडक्यात मधुमेहाचा प्रतिबंध शक्य आहे का? मधुमेहाचा प्रतिबंध नक्की शक्य आहे. आपण आपल्या जोखमीच्या गटात जर मोडत असाल, जसं तुम्ही सेंट्रल ओबेसिटी किंवा सुटलेलं पोट याविषयी विचारलं, जर तुम्ही त्या जोखमीच्या गटात मोडत असाल तर योग्य वेळीच तुम्ही तुमच्या आहार आणि व्यायाम यामध्ये बदल करायला पाहिजे. मग आहारात काय बदल करायचा? मी मगाशी सांगितलं त्यासारखं की आपल्या जेवणातून हे 4 घटक वर्ज्य करा, की साखर आहे, त्यानंतर तेल आहे, मीठ आहे आणि मैदा आहे. हे 4 घटक वर्ज्य केले. मग खायचं काय? तर कडधान्य असतील, होल ग्रेन ज्याला आपण म्हणतो, ज्वारी, बाजरी, नाचणी, ही त्याच्या रवाळ पिठासकट आपण हल्ली ते पीठ चाळून घेतो, पण न चाळता जर घेतली तर त्यामध्ये फायबर किंवा तंतुमय पदार्थांची मात्रा जास्त आहे. हिरव्या भाज्या, कडधान्य, मोसमी फळं, जी काही फळं आपण खाऊ शकतो ती फळं, सलाड्स म्हणजे असं काकडी, टोमॅटो, गाजर, पत्तागोबी, बीट, मुळा, या सगळ्यांचा समावेश जर तुमच्या जेवणात केलात आणि योग्य व्यायाम म्हणजे काय? तर कमीत कमी आठवड्यातून 150 मिनिटं चालणे. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन सांगतं की 150 मिनिटं आठवड्यातनं 3 दिवस तरी कमीत कमी तुम्ही चाललं पाहिजे. व्यायाम हा अतिजोखमीच्या घटकांनी दररोज 60 मिनिटं करायला पाहिजे असं आमची असोसिएशन सांगते की जर तुम्ही दररोज 60 मिनिटं करा. मग कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा? तर भरभर चालायला जाणे, धावणे, जॉगिंग करणे, दोरीवरच्या उड्या मारणे, सायकलिंग करणे आणि पोहायला जाणे, ही आणि जिने चढ उतार करणे, हे खूप चांगले व्यायाम आहेत. एकाच वाक्यात सांगतो की जर तुम्ही 500 पावलं रोज चालता तर तुम्हाला हृदयविकार होण्याची शक्यता 2 ते 9% कमी होते. इतकं सोपं आहे. जर फक्त 500 पावलं चालल्याने आपल्याला हृदयविकार होण्याची शक्यता 2 ते 9% कमी होते. बरोबर. प्रेक्षक सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की तरुण पिढीमध्ये आपण डायबिटीस कसा दूर ठेवू शकतो. त्याच्यासाठी तुमचा आहार आणि व्यायाम याची जर व्यवस्थित सांगड घातली, योग्य आहार घेतला, योग्य प्रकारे जर व्यायाम केला, अगदी रुटीन लाईफमध्ये सुद्धा तुम्ही हे खूप चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकता आणि आपला डायबिटीस हा आजार आपल्यापासून लांब ठेवू शकता. सर, पुढचा प्रश्न असा आहे की डायबिटीस झाल्यानंतर लक्षणं वगैरे दिसतात, बऱ्याच वेळेला दुर्लक्ष होतं डायबिटीसकडे, मग ते आपण दुष्परिणामांकडे जातो. तर नक्की डायबिटीसचे दुष्परिणाम काय आहेत? टाईप 2 प्रकारचा डायबिटीसच्या बद्दल एक शाप असा आहे की आपल्याला जेव्हा निदान होतं त्याच्या काही वर्ष आधीच शरीरामध्ये त्याचे दुष्परिणाम व्हायला सुरू झालेले असतात. लोकांना थोडं हे विचित्र वाटेल, परंतु प्री डायबिटीस, जसं आपण मगाशी चर्चा केली, प्री डायबिटीसच्याच स्टेजमध्ये शरीराच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, मोठ्या रक्तवाहिन्या असतील किंवा छोट्या रक्तवाहिन्या असतील, यावरती प्रभाव सुरू झालेला असतो. मग जेव्हा डायबिटीस झालेला आहे त्यावेळेला ती शक्यता आणखी कैक पटीने वाढते. म्हणजे मधुमेह रुग्णांना 5 ते 7 पटीने हृदयविकाराची शक्यता जास्त आहे. मधुमेह रुग्णांना हृदयविकारानंतर पॅरालिसिस किंवा स्ट्रोक, पक्षाघात होण्याचं प्रमाण एक 5 ते 7 पटीने जास्त आहे. मधुमेही रुग्णांमध्ये किडनी खराब होण्याचं प्रमाण हे 11% जास्त आहे. कारण किडनी फेल होण्याचं कारण म्हणजे ब्लड प्रेशर नंतर दुसरं कुठलं कॉमन कारण असेल किडनी फेल होण्याचं तर ते मधुमेह आहे. त्याचबरोबर अंधत्व म्हणजे डोळ्याच्या रेटायनामध्ये रक्तस्राव होणे आणि अंधत्व येणे, मधुमेह हे अंधत्वाचं कॉमन कारण आहे. आणि पायाच्या संवेदना नष्ट झाल्यामुळं पायाला काही जखमा होतात, त्या बऱ्या होत नाहीत, त्यामुळं पायाचं अॅम्प्युटेशन करायला लागतं किंवा पाय कापावा लागतो जंतुसंसर्ग झाल्यानंतर, याचे प्रमाण मधुमेहामध्ये जास्त आहे. तर शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंत सर्व अवयवांवरती मधुमेहाचे दुष्परिणाम दिसतात. यासाठी आपल्याला मधुमेह झाल्यानंतर त्याविषयी थोडी सकारात्मकता बाळगणं अतिशय आवश्यक आहे. अगदीच. सर, मग आता दुष्परिणाम बऱ्याच वेळेला पहिल्या इनिशियल स्टेजमध्ये दिसतात किंवा दिसतही नाहीत, तर असे दुष्परिणाम होऊ नये म्हणून मधुमेह रुग्णांनी काय काळजी घ्यायला पाहिजे?
मधुमेह रुग्णांनी आपला मधुमेह विशिष्ट पातळीत कंट्रोल ठेवला पाहिजे. म्हणजे आपला HbA1c हा 6.5 ते 7च्या खाली तर नक्की आणायला पाहिजे. दुसरं आहे आपली उपाशी पोटीची साखर ही 120च्या आत आणि आपली जेवल्यानंतरची साखर ही 150 किंवा 160च्या आत असली पाहिजे. मग हे निष्कर्ष का आढळले तर 2020 साली एक शोध निबंध प्रसिद्ध झाला की मधुमेह झाल्यानंतर पहिल्याच वर्षी जर तुमचा HbA1c तुम्ही 6.5 पर्यंत खाली आणला तर पुढच्या 5 वर्षामध्ये हृदयविकार, पॅरालिसिस, किडनी खराब होणे आणि डोळ्यावरती परिणाम होणे याची शक्यता कमीत कमी 15 ते 20% कमी होते. म्हणून आपला मधुमेह जितकं शक्य आहे तितकं लवकरात लवकर कंट्रोल आणणं आवश्यक आहे. दुसरं, आपल्याला मधुमेह झाल्यानंतर ह्या दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी वारंवार आपली साखरेची पातळी तपासणं आवश्यक आहे. म्हणून त्यासाठी तुम्ही तुमच्या मधुमेह तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊ शकता. प्रत्येक 3 ते 6 महिने, काही डॉक्टर्स 4 महिन्यांनी, काही डॉक्टर्स 3 महिन्यांनी बोलवतात. आपण काही वेळेला आपली एक मानसिकता अशी आहे की मला सध्या काही त्रास नाही तर मला डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता वाटत नाही. तर हा थोडासा आपला दृष्टिकोन आपल्याला बदलणं आवश्यक आहे. कारण आपले डॉक्टर आपल्याला मधुमेहामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचं चांगल्या प्रकारे अन्वेषण किंवा विश्लेषण करू शकतात आणि आपल्याला योग्य वेळीच योग्य उपचार सांगू शकतात. अगदीच. सर, आपण आता डायबिटीसबद्दल चर्चा करत आहोत. ही झाली एक सर्वसाधारण व्यक्तीला होणारी म्हणजे तरुण वयामध्ये किंवा मध्यमावस्थेमध्ये होणाऱ्या डायबिटीसबद्दलची चर्चा. पण आता अलीकडे असं पाहायला मिळतं की नवजात अर्भकामध्ये सुद्धा डायबिटीस आढळून येतो. तर त्याच्याबद्दल जेनेटिक टेस्टिंगची जी सिस्टीम आहे ती काय आहे? KM हॉस्पिटलमध्ये आम्ही 3 महिन्याचं बाळ, 1 महिन्याचं बाळ, 6 महिन्याचं बाळ अशी काही आमच्याकडे लहान लहान नवजात अर्भकं आली ज्यांच्यामध्ये मधुमेह आहे असं आढळलं. अर्थात त्या बालकांच्या मातेला म्हणजे आईला काही कुठला त्रास नव्हता किंवा मधुमेह नव्हता. मग आम्हाला असं वाटलं की हे टाईप 1 गटात कदाचित मोडत नाहीत म्हणून आम्ही त्यांची जेनेटिक टेस्टिंग केली. तर आम्हाला असं लक्षात आलं की एका पर्टिक्युलर जीनमध्ये म्युटेशन झाल्यामुळे त्यांना मधुमेह झाला. आणि नंतर आम्ही त्यातल्या काही अर्भकांना इंजेक्शनच्या शिवाय आम्ही गोळ्यांवरती शिफ्ट केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत आमच्याकडे 8 अशी अर्भकं आहेत ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना जन्मजात बाळांना त्यांना इन्सुलिन चालू केलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आयुष्यभर इन्सुलिन घ्यायला लागेल. पण जेनेटिक टेस्टिंग नंतर त्यांचं पूर्ण आयुष्य बदललं. तर KM मध्ये आमच्या विभागात, आंतरस्थानिक विभागात आम्ही ही टेस्टिंग करतो आणि योग्य जर ते पेशंटला जर जेनेटिक टेस्टिंगमध्ये ते पॉझिटिव्ह आले तर कदाचित आम्ही त्यांना गोळ्यांवरती इन्सुलिनच्या इंजेक्शनपेक्षा गोळ्यांवरती शिफ्ट करू का ह्याच्यावरती आमचा कल असतो. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की नवजात अर्भकामध्ये जर कोणाला आढळला असेल मधुमेह तर त्याचं जेनेटिक टेस्टिंग करून तुम्ही इन्सुलिनऐवजी गोळ्यांवरती त्यांना शिफ्ट करू शकता आणि एका चांगल्या पद्धतीने तुमचा नवजात बाळांचा जो मधुमेह आहे तो अंडर कंट्रोल ठेवू शकता. सर, आपल्याला एक फोन आहे शिवानंद वसेदार निपाणीवरून. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार शिवानंदजी, बोला, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे मॅडम, आता मी जेवायला वगैरे बसलो की नाही त्यावेळी भरपूर घाम सुटत असतो. हे डॉक्टर दाखवलो, भरपूर ठिकाणी विचारलो, त्यांनी म्हणतात तुम्हाला शुगर असेल म्हणून सांगितलं. मी मग तपासणी सुद्धा केलो 2-3 वेळा मी, पण शुगर वगैरे काही नाही, पण तरी सुद्धा घाम सुटतो. मग याचं नेमकं कारण काय असेल आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्ही काय मला मार्गदर्शन करा असं मला प्रश्न होता मॅडम. हा, पण तुम्हाला मधुमेहाच्या काही गोळ्या वगैरे चालू आहेत का सर शिवानंद सर? नाही साहेब, काही नाही साहेब. ठीक आहे. तुमचं वय किती आहे? 49. दुसरा काही त्रास आहे का बीपीचा वगैरे किंवा कोणता, थायरॉइड वगैरे? काही त्रास नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. बीपी वगैरे, शुगर काही नाही, सगळं तपासणी वगैरे केलं, काही नाही. आणि जेवायला वगैरे बसले. पोस्ट प्रँडियल धन्यवाद शिवानंदजी. ठीक आहे, थँक्यू. थोडासा मधुमेहापासून वेगळा हा प्रश्न आहे, परंतु काही रुग्णांमध्ये ह्याचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. परंतु जेवताना घाम सुटणे ह्याला आम्ही पोस्ट प्रँडियल किंवा प्रँडियल हायपरहायड्रोसिस म्हणतो. जेव्हा जेवताना घाम सुटतो ह्याला आपल्या शरीरामध्ये एक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे ज्याचं ऍक्टिव्हेशन होतं. म्हणजे आपण जेव्हा पहिला घास घेतो त्याच वेळेला हे सिस्टीमचं ऍक्टिव्हेशन होतं आणि ऍक्टिव्हेशन झाल्यामुळं एकदम जास्त घाम सुटतो. अर्थात ह्याला काही उपाय पण आहेत. हे न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला KMला येऊ शकतात किंवा आमच्या डिपार्टमेंटला ते येऊ शकतात, त्याचे उपचार करता येतील. परंतु हा मधुमेहाशी संबंधित हा प्रश्न वाटत नाही. मधुमेहामध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये सर्वसाधारण लक्षणं काय असतात तर कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता किंवा वारंवार शौचाला जावं लागणे किंवा उलटी आल्यासारखं वाटणे किंवा अन्न खाली न जाणे,
तर हे काही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम रिलेटेड काही लक्षणं मधुमेह रुग्णांमध्ये आढळतात. विशेष करून झोपेतून उठल्यानंतर म्हणजे पलंगावरून उभं राहिल्यानंतर लगेच चक्कर येणे, कारण अशा रुग्णांमध्ये ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी झाल्यानंतर त्यांचा ब्लड प्रेशर जो आहे, रक्तदाब तो एकदम खाली ड्रॉप होतो, म्हणून त्यांचा तोल जाण्याची शक्यता जास्त असते. असे जर काही लक्षणं तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुमच्या मधुमेह तज्ञांशी जरूर त्याविषयी चर्चा करायला पाहिजे. नक्कीच. सर, पुढचा प्रश्न असा आहे की गरोदरपणी आता हल्ली आपण बघतो की बऱ्याच लेडीजला अगोदर तर कुठलाही शुगरचा त्रास नसतो किंवा डायबेटीज डिटेक्ट झालेला नसतो, पण ज्यावेळेला प्रेग्नन्सी असते त्यावेळेला त्यांना गरोदरपणामध्ये डायबेटीज झालेला आहे असं कळतं. तर ह्याच्यामागची कारणं किंवा निदान कसं करायचं? मधुमेह रुग्ण जेव्हा ऑलरेडी मधुमेह बायका प्रेग्नंट होऊ इच्छितात तेव्हा त्यांना ऑलरेडी मधुमेह हे माहिती असतं, गायनेकोलॉजिस्ट किंवा स्त्रीरोग तज्ञांना माहिती असतं, आणि त्यावेळेला ते अगदी सुरुवातीपासून मधुमेह कंट्रोल ठेवा आणि त्याची HbA1c ची पातळी 6% पर्यंत आणा हे ऑलरेडी सांगतात. गरोदरपणातला मधुमेह हा शेवटच्या 3 महिन्यात म्हणजे गरोदरपणाच्या 6व्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत कधीही उद्भवू शकतो. सर्वसाधारण कोणत्या स्त्रिया आहेत, ज्या गरोदर स्त्रिया ज्यांच्यामध्ये ही जोखीम जास्त आहे, तर ज्या स्त्रियांच्या आई वडिलांना किंवा भावाला किंवा बहिणीला किंवा आजी आजोबांना मधुमेह आहे अशा स्त्रियांमध्ये गरोदरपणातला मधुमेहाचं प्रमाण जास्त असू शकतं. दुसरं, आपल्या गरोदरपणामध्ये बाळ आणि आई यांना जोडणारी जी नाळ असते त्या नाळेमधून काही हॉर्मोन्स तयार होतात. ते हॉर्मोन आपल्या शरीरातला इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवतात, त्यामुळेही हा गरोदरपणाच्या शेवटच्या 3 महिन्यामध्ये ही साखर वाढलेली आढळते. ज्या तरुण मुलींना PCODचा त्रास आहे, म्हणजे त्यांची पाळी अनियमित आहे, वजन खूप वाढलेलं आहे आणि डॉक्टरांनी त्यांचं निदान केलं PCODचं, अशा PCOD असलेल्या मुलींमध्ये गरोदरपणातला मधुमेह असण्याची शक्यता जास्त आहे. मग याचे उपाय काय करायचे? गरोदरपणातला मधुमेह हा जसा शेवटच्या 3 महिन्यात निदान होतं त्यावेळेला आपल्याकडे आपण किंवा स्त्रीरोग तज्ञ आणि मधुमेह तज्ञ दोघेही बाळाची वाढ कशी होत आहे त्यानुसार निर्णय घेतात. जर अगदी प्रसूतीसाठी वेळ कमी असेल तर आपल्याला इन्सुलिनचा वापर करावा लागतो. प्रसूतीसाठी आणखी 1-2-3 महिने असतील तर थोडा आहारात बदल करता येतो. हल्ली फक्त इतर भरपूर गोळ्या ज्या मधुमेहाच्या अवेलेबल आहेत त्यापैकी फक्त मेटफॉर्मिन ही गोळी काही डॉक्टर्स वापरतात, त्यामुळे पण डायबिटीस कंट्रोल ठेवता येतो. परंतु धोका ह्याच्यामध्ये साखर नाही कंट्रोल असेल तर अर्भकाला आणि मातेला तेवढीच जोखीम आहे. मातेला काय होतं? मातेचा ब्लड प्रेशर वाढू शकतो, मातेचं अबॉर्शन होऊ शकतं स्पॉन्टेनियस, अचानक बाळाचा गर्भाशयातच मृत्यू होऊ शकतो. जास्त साखर वाढल्यामुळं अर्भकामध्ये व्यंग निर्माण होतं. अर्भकामध्ये हार्ट रिलेटेड जन्मजात हृदय रिलेटेड काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जन्मल्यानंतर अशा अर्भकांची साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते. अशा बालकांना जन्मल्यानंतर कावीळ होण्याचं प्रमाण जास्त आहे. तर बाळाला आणि मातेला तितकीच जास्त जोखीम आहे. म्हणून आपल्या डॉक्टरनी जरी ॲडवाईज नसेल केलं तरी गरोदर स्त्रियांनी प्रत्येक 3 महिन्यात म्हणजे जेव्हा आपण गरोदर आहेत आपल्याला कळालं त्याच वेळेला सुरुवातीला, त्यानंतर 4थ्या-5व्या महिन्यात आणि नंतर 7व्या-8व्या महिन्यात जरूर साखरेची तपासणी करावी आणि आपल्या स्त्रीरोग तज्ञाशी चर्चा करावी. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक मधुमेह दिन विशेष कार्यक्रम. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत KEM हॉस्पिटलचे डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर व्यंकटेश शिवणे सर. सर, आपण मधुमेहाबद्दल सविस्तर माहिती देतच आहात. माझा पुढचा प्रश्न असा आहे की मधुमेहाची उपचार पद्धती कशी असते? कारण की मधुमेहामध्ये गोळ्या पण असतात, इंजेक्शन्स पण असतात, आहाराविषयी पण बरीच माहिती सांगितली जाते. तर नक्की उपचार पद्धतीचा प्रकार कसा असू शकतो? मधुमेहामध्ये प्रत्येक रुग्णाच्या ट्रीटमेंटचा प्लॅन हा वेगवेगळा असतो. तुम्ही मधुमेहाच्या कुठल्या स्टेजला डॉक्टरांकडे जाता त्यावरती तुमचा प्लॅन अवलंबून असतो. आहाराचं जर म्हणाल तर प्रत्येक रुग्णाचा आहार एकसारखा कधीच दिला जात नाही. तुम्ही काय काम करता, तुमचं शारीरिक हालचाल म्हणजे व्यायाम दिवसभरामध्ये किती आहे आणि तुम्हाला किती कॅलरीजची आवश्यकता आहे त्यानुसार तुम्हाला व्यायाम दिला जातो. उदाहरणार्थ एखादा ग्रामीण भागातला शेतकरी असेल जो शेतीमध्ये खूप मेहनत करतो तर त्याला कॅलरीज वाढवून दिल्या जातात, कारण त्याचे कॅलरी बर्न करून फायदा, कारण त्याला शरीराला तेवढी आवश्यकता आहे. अगदी उलट आहे की ज्या ऑफिसमध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल असणार, अतिशय आरामाने 8-8, 10-10 तास एका ठिकाणी बसून काम करणारे जे लोक आहेत त्यांना कॅलरी रिस्ट्रिक्शन सांगितलं जातं. गोळ्यांविषयी म्हणाल तर पूर्वी मागच्या गाईडलाईन्स जर आपण बघितल्या तर
पूर्वी आम्ही केवळ शुगर कंट्रोल करण्यासाठी डायबिटीसच्या गोळ्या वापराव्या असं सांगितलं जात होतं. मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये USFDA म्हणजे अमेरिकन जी USFDA आहे आणि भारतातली जी DCGI संस्था आहे, सिडसो आपण ज्याला आपण म्हणू, त्यांनी काही निकष घातले की मधुमेहाच्या गोळ्यांनी हृदयविकाराची शक्यता पण कमी व्हायला पाहिजे, किडनी विकाराची शक्यता पण कमी व्हायला पाहिजे आणि साखर तर कंट्रोल यायलाच पाहिजे. त्यामुळं मागच्या 8 वर्षामध्ये अनेक नवीन नवीन प्रकारच्या गोळ्या सध्या उपलब्ध झालेल्या आहेत. अर्थात सरसकट सगळ्या लोकांना ह्या गोळ्या देता येत नाहीत, तर त्यांना सध्या डायबिटीसचे काय कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा होऊ शकतात त्याचा गोषवारा केला जातो. काही पेशंट्स असे असतात, काही रुग्ण असे असतात ज्याच्यामध्ये कित्येक गोळ्या घेऊन सुद्धा त्यांची साखर कंट्रोल येत नाही. अशा रुग्णांसाठी कदाचित त्यांच्या स्वादुपिंडातून पुरेशा मात्रामध्ये इन्सुलिन तयार होत नसल्यामुळं त्यांना इन्सुलिनचा सल्ला दिला जातो, इन्सुलिन इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला जातो. मुद्दा हा असतो की आपल्याला काहीही कंट्रोल करायचं, आपल्याला HbA1c 7% खाली ठेवायचं आहे आणि आपली साखर नियंत्रणात ठेवायचं आहे. हा मूळ त्याचा मागचा मुद्दा आहे. बरोबर. म्हणजे डायबिटीसची कंडिशन कशी आहे, शुगरची पातळी कशी आहे, त्याच्यावरून एकतर गोळ्या घेऊ शकता किंवा मग इंजेक्शनचा पर्याय ठेवू शकता. सर, आपण आता आहाराबद्दल बोलतच आहोत, कारण की डायबिटीस रुग्णामध्ये आहार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे औषधं आणि इंजेक्शन याच्याबरोबरच आहार खूप महत्त्वाचा आहे. तर एक सर्वसाधारणपणे डायबिटीस रुग्णांना कशा प्रकारचा आहार द्यायला पाहिजे? त्या मधुमेही रुग्णांच्या आहाराचं मुख्य सूत्र जे आहे त्यामध्ये कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्स हे अत्यल्प प्रमाणात, म्हणजे आपण असं सांगितलं की 50% पण कमी असले पाहिजे. तर आपल्या भारतीयांचं ॲव्हरेज इंडिया कार्ब स्टडी, खूप छान स्टडी 2013 साली डॉक्टर शशांक जोशींनी पब्लिश केली भारतामध्ये. त्यामध्ये असं आढळलं की एक मुंबईकर म्हणजे मुंबईचा माणूस 70 ते 75% कार्बोहायड्रेट घेतो. हे खूप प्रमाणाच्या रिकमेंडेशनच्या खूप जास्त आहे. तर कार्बोहायड्रेटचं कंट्रोल करणे, त्याची मात्रा कमी करणे. दुसरं आहे प्रोटीन वाढवणे. प्रोटीनचा समावेश हा आहारामध्ये साधारणतः 20 ग्रॅम प्रोटीन दिवसभरात यायला पाहिजे, म्हणजे 15 ते 20% प्रोटीन वाढवायला पाहिजे. फायबर ज्याला आपण म्हणू, फायबर हे तंतुमय पदार्थ आहेत जे विशेष करून कडधान्यामध्ये, हिरव्या भाज्या, त्यानंतर सलाड्स यामधून येतात, त्याचं प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे. तर फायबर वाढवल्यानंतर कारण फायबर हे युक्त म्हणजे तंतुमय पदार्थामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे त्यांनी साखर वाढत नाही. आणि सगळ्यात शेवटचं आहे फॅट, ऑइलचं प्रमाण हे 15% कमी केलं पाहिजे. मगाशी मी जे तेलाचं प्रमाण सांगितलं की आपण मागच्या 50 वर्षामध्ये 6 पटीने जास्त तेल खातोय 1 वर्षामध्ये, तर नॉर्मली तेल किती असावं, तर 300 ते 350 मिलीलिटर प्रति माणशी प्रति महिना इतकं कंट्रोल करायला पाहिजे. म्हणजे घरात जर 4 लोक असतील तर 1.25 लिटरमध्ये तुमचा महिन्याचा हिशोब लागला पाहिजे. बरोबर. प्रेक्षक हो, कर्बोदके म्हणजेच जे पिष्टमय पदार्थ आहे जे आपल्या ज्वारी, बाजरी, गहू याच्यामधून जातात, हे प्रमाण थोडंसं कमी करून प्रोटीन्स म्हणजे तुमच्या डाळी आहेत किंवा कडधान्य आहेत हे प्रमाण शरीरामध्ये वाढवायला पाहिजेत. तसंच सॅलड्स म्हणजेच आपले काकडी, मुळा, कांदा, टोमॅटो वगैरे हे पदार्थ वाढवले तर नक्कीच त्याचा शरीराला तंतुमय पदार्थांसाठी फायदा होऊ शकतो. सर, आहारासोबतच व्यायामाचा खूप वेळा सल्ला दिला जातो. तर डायबिटीसमध्ये कोणता व्यायाम, कशा प्रकारचा व्यायाम करायला पाहिजे? मगाशी सांगितल्यासारखं अमेरिकन डायबेटिक असोसिएशननी काही 4 ते 5 यस सांगितलेली आहेत. ती यस मध्ये स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज, स्ट्रेंथनिंग म्हणजे तुमचे जे मसल्स आहेत, मांसपेशी आहेत, त्या ताणल्या गेल्या पाहिजेत. असे कुठले एक्सरसाइज आहेत, तर चालायला जाणे हा सगळ्यात उत्तम एक्सरसाइज आहे. आपल्याला काही नसेल तर आपण एखादा मैदान असेल किंवा रोडवरती आपण चालायला जाऊ शकतो, ज्याच्याने आपल्या रक्तातली साखरेची पातळी खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल येते. मग किती चाललं पाहिजे, तर साधारण 60 मिनिटं दररोज. कारण भारतीयांना व्यायामाची आवश्यकता जास्त आहे विदेशी लोकांपेक्षा, कारण भारतीय लोकांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्सचं प्रमाण जास्त आहे. धावणे, त्यानंतर सायकल चालवणे, सायकल एक 30 ते 35 मिनिटं सायकल चालवणे, त्यानंतर पोहायला जाणे, दोरीवरच्या उड्या मारणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण आपल्या जीवनशैलीत अवलंबू शकतो की जिने चढउतार करणे, म्हणजे उद्वाहक लिफ्टचा वापर न करता आपण जिने चढउतार करणे. त्याच्यामुळं आपल्या कॅलरीज बर्न होतात, आपण घेतलेल्या आहारात घेतलेल्या कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम फास्ट होतं आणि साखर नियंत्रणामध्ये येते. तर मी मगाशी सांगितलं तसं 500 पावलं रोज चालाल तर हृदयविकाराची शक्यता 2 ते 9% कमी होते. मग व्यायाम असा असला पाहिजे जेणेकरून तुमचं वजन जर तुम्ही 5 ते 7% कमी केलं तर तुमची साखर नियंत्रणात येते. 10 ते 15% कमी केलं तर तुमच्या गोळ्या बंद होतात. 20% जर तुम्ही वजन कमी केलं तर डायबिटीसचं रिव्हर्सल होतं आणि त्याबरोबर हृदयविकाराची शक्यता 35% कमी होते.
खूप छान. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला विश्लेषण केलेलं आहे की आहार आणि विहार म्हणजेच व्यायाम या गोष्टी आत्मसात करून तुम्ही डायबेटीस तुमचा रिव्हर्स करू शकता, म्हणजे डायबेटीसच्या गोळ्याही बंद होऊ शकतात. सर, डायबेटीस प्रतिबंध करणे म्हणजे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर असं काही करू शकतो का आपण की डायबेटीस होण्याच्या अगोदरच काही काळजी घेऊ शकतो का? मधुमेहाच्या बद्दल मगाशी मी सांगितलं तर सगळ्यात पहिले तर वयाच्या 18व्या वर्षानंतर आपण आपल्या पालकांचं काम आहे की मुलांचं वजन किती आहे, मुलांचं वजन वाढत आहे का ती काळजी घेणे आणि पालकांनी स्वतःची पण काळजी घेणे. एक आपल्या आहारावरती नियंत्रण आणि संस्कृतमध्ये खूप चांगलं सुभाषित आहे, अजीर्णे भोजनम विषम. म्हणजे तुम्ही प्रमाणाच्या बाहेर खाल तर त्याचं रूपांतर विषामध्ये होणार आहे. तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने एलॉबरेट करू शकाल त्याला, परंतु आपल्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच संतुलित आहार आपण घेतला तर शरीर त्याला चांगल्या पद्धतीने त्याचं मेटाबॉलिझम करू शकतं. त्याच्या पलीकडे त्याचं रूपांतर विषात होतं. तर प्रतिबंध करताना आपण जर जोखमीच्या गटात मोडत असू तर प्रतिबंध नक्की शक्य आहे आणि आज त्याचं ॲक्शन आजपासून तुम्ही त्याच्यावरती कामाला लागलं पाहिजे. होतं काय की भरपूर सारे रुग्ण माझ्याकडे येतात ज्यांनी जोखमीच्या गटात आहेत किंवा प्री डायबिटीसमध्ये आहेत, परंतु त्यांच्या आहारामध्ये आणि व्यायामामध्ये सातत्य राहत नाही. बरोबर. सुरुवातीला त्यांनी 2 ते 3% वजन कमी करतील, 5 ते 7% वजन कमी करतील, परंतु त्याचा जो परिणाम आहे काही दिवसानंतर ते व्यायाम बंद होतो किंवा डाएट करणं बंद होतं आणि मग तिथून वजन वाढायला सुरू होतं आणि परत त्यांची साखर वाढायला लागते. त्यामुळे सातत्य हे मधुमेह रुग्णांसाठी फार आवश्यक आहे. बरोबर. प्रेक्षक हो, संतुलित आहार हीच आपण एक गुरुकिल्ली म्हणू शकतो मधुमेहाविषयी. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच आरोग्य संपदामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक मधुमेह दिन या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत KEM हॉस्पिटलचे डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर शिवने सर. सर, आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण आपल्याला एक फोन येतोय अविनाश पुण्यावरून. हॅलो. हां अविनाश, तुमचं स्वागत आहे आरोग्य संपदामध्ये. प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार डॉक्टर, मी अविनाश भातलवंडे बोलतोय पुण्याहून. नमस्कार. हॅलो. आपला प्रश्न. माझा प्रश्न असा आहे, माझ्या वडिलांना वयाच्या 75व्या वर्षी मधुमेह झाला होता. बर. आणि ते 87 वर्षी गेले, म्हणजे वृद्धापकालाने गेले ते. बर. पण आपण डॉक्टर जे म्हणतात की वयाच्या 60व्या नंतर किंवा 70 नंतर मधुमेह होण्याची शक्यता असते. आजकाल आपण जीवनशैलीमुळे किंवा याच्यामुळे आधी होण्याची शक्यता असते म्हणते, पण युजली 60 किंवा 70 नंतर होण्याची शक्यता असते. तर त्याची कारण काय, असा एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्यांना जर वयाच्या 75 मध्ये झाला होता, आम्हाला कुणाला अनुवंशिक नाहीये, तर मला अनुवंशिक होण्याची काही शक्यता आहे का, असं मला दुसरा प्रश्न. नक्कीच. खूप चांगला प्रश्न आहे. यामध्ये 2 भाग आहेत. एक तर वयोवृद्ध लोकांमध्ये होणारा मधुमेह, यामध्ये त्यांच्या स्वादुपिंडाची क्षमता कमी झालेली असते. आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण मधुमेह होण्याची 2 कारणं सांगितली होती. एक, आपल्या स्वादुपिंडातून इन्सुलिन अपुऱ्या मात्रामध्ये तयार होत आहे किंवा इन्सुलिनचा रेजिस्टन्स आहे. इन्सुलिनचा रेजिस्टन्स हा तरुण वयातल्या पिढीला, ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांची जीवनशैली अत्यंत आरामाची आहे, जे खूप धूम्रपान मद्यपान करतात, अशा लोकांना इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त असतो. वयाच्या 60 नंतर आपल्या स्वादुपिंडाची क्षमता कमी झाल्यामुळे त्यांना मधुमेह होतो. त्यामुळे असे वृद्ध लोक जेव्हा येतात तेव्हा युजली त्यांच्या डिटेक्शनमध्ये साखर ही खूप जास्त असते, 250-300च्या रेंजमध्ये असते. आणि अशा लोकांना कॉम्बिनेशन थेरपी म्हणजे 1 किंवा 2 गोळीचं कॉम्बिनेशन आपण त्यांना ट्रीटमेंटसाठी देतो. दुसरा तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला अनुवंशिक रिस्क आहे का, त्याचं उत्तर होय आहे. याचं कारण काय, आपण भारतीय आहात हा मूळ धोका आहे. दुसरा आहे, आपल्या वडिलांना डायबिटीस होता, भले तो त्यांच्या वयाच्या 60 नंतर आला असेल, परंतु त्यांना डायबिटीस होता, म्हणजे वयानुसार त्यांच्या स्वादुपिंडाची क्षमता कमी झाली होती, ती अनुवंशिकता तुमच्यामध्ये येऊ शकते. म्हणून तुम्ही दरवर्षी किंवा दर 6 महिन्यांनी तुमची HbA1c टेस्टची करून आपल्याला डायबिटीस आहे का किंवा डायबिटीसची पूर्वावस्था आहे का हे बघितलं पाहिजे. आणि जर असेल तर आहारामध्ये फरक करून आणि व्यायाम वाढवून त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. सर, इन्सुलिन हा एक पर्याय दिला जातो जिथे पेशंट्सला औषधांनी किंवा गोळ्यांनी परिणाम होत नाही, त्यांना आपण इंजेक्शनचा पर्याय ठेवतो. तर इन्सुलिनबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये भीती असते, तर मग इन्सुलिनबद्दल अशा लोकांना काय सांगाल? जे शरीरात तयार होत नाही ते आपण बाहेरून देतो. आपल्या शरीरात अन्न तयार होत नाही, आपण अन्न बाहेरून घेतो. आपल्या शरीरात पाणी तयार होत नाही, आपण पाणी बाहेरून घेतो.
आपल्या शरीरात इन्सुलिन तयार होत असतं आणि ते गोळी घेतल्यानंतर व्यवस्थित रक्तामध्ये येत असतं तर तुमचा डायबिटीस हा गोळींनी कंट्रोल आलाय असं समजायचं. परंतु तुम्हाला गोळ्या घेऊन पण तुमचा साखर कंट्रोल येत नसेल तर ह्याची शक्यता अशी असते की तुमच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन तयार होत नाही. अशा वेळेला इन्सुलिन घेणं हितावह आहे. आपल्याला लक्षात घ्या की इन्सुलिन बद्दल खूप भीती बाळगली जाते की एक मोठी सुई असते, दररोज आपल्याला टोचून घ्यायला लागतं. मी एवढं सांगेन की आता इंजेक्शन्स हे पेनमध्ये उपलब्ध आहेत. त्याची सुई खूप छोटी आहे, ती टोचली तरी तेवढ्या त्याच्याने वेदना होत नाहीत. आणि इंजेक्शन कुणाला आम्ही रिकमेंड करतो, काही काही वेळेला आम्ही थोड्या अल्पावधीसाठी जर एखादं कॅटरॅक्टचं मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल किंवा गर्भाशयाचं ऑपरेशन असेल किंवा छोट्या कालावधीसाठी पेशंट निमोनिया, सर्दी, खोकला किंवा जुलाबाने हॉस्पिटलमध्ये भरती झाला असेल तर अल्पावधीसाठी आम्ही त्यांना इन्सुलिन देतो. असं नाही की इन्सुलिन एकदा दिलं म्हणजे ते आयुष्यभर घ्यायला लागतं. परंतु काही घटक असा जरूर आहे ज्या दिवसाला 10-12 गोळ्या खाऊन पण त्यांची साखर कंट्रोल राहत नाही, अशा लोकांना मात्र इन्सुलिनचा सल्ला दिला जातो. इन्सुलिनमध्ये खूप सारे रिसर्च आम्ही KM हॉस्पिटलमध्ये केलेत. आता तर आम्ही वन्स इन अ वीक, आठवड्यातनं एक वेळचं इन्सुलिनवरती रिसर्च केलेला आहे. कदाचित यावर्षी किंवा पुढच्या वर्षी ते भारतात मार्केटमध्ये उपलब्ध असेल. वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च चालू आहेत जेणेकरून रुग्णांना कमीत कमी त्रास व्हावा आणि अधिकाधिक लाभ व्हावा. तर शास्त्र जे आमचं शास्त्र आहे ते ह्या दृष्टीने काम करत आहे. सर, आपण आता बघतो की मधुमेहामध्ये वजन खूप वाढलेलं असतं, जसं की हार्ट डिसीजेसमध्ये पण एक ते सिम्पटम आहे. तर वजन कमी करण्यासाठी कोणती औषधं आहेत का? खूप चांगला प्रश्न मॅडम. मी मगाशी सांगितलं की ज्या सगळ्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत त्या हल्ली अशा प्रकारच्या औषधांकडे कल त्यांचा आहे जेणेकरून केवळ रुग्णांची साखर कमी होणारच नाही पण त्याशिवाय त्यांचं वजन पण कमी होईल. त्यामध्ये काही गोळ्या ह्या गेल्या 8 ते 9 वर्षापासून भारतामध्ये उपलब्ध आहेत. त्या गोळ्यांनी पण वजन कमी होतं, परंतु त्याही पेक्षा जास्त काही इंजेक्टेबल थेरपीज आहेत, त्या इंजेक्शननी वजन कमी होतं आणि साखर नियंत्रणात येते. मी काही नावं घेऊ इच्छितो की विक्टोजा नावाचं, लिराग्लुटाइड नावाचं इंजेक्शन आहे. त्याचा पहिला रिसर्च भारतामध्ये आम्ही KM हॉस्पिटलमध्ये केला आणि आम्हाला 7% वजन कमी झालं असं आढळलं आणि रुग्णांचा मधुमेह एकदम नियंत्रणात होता. दुसरा, आठवड्यातनं एक वेळा त्याच इंजेक्शनचा आम्ही प्रयोग केला, रिसर्च केलं KMमध्ये आणि त्यामध्ये साखर खूप कंट्रोल आहे असं आम्हाला लक्षात आलं आणि डायबिटीसच्या गोळ्या रुग्णांच्या बंद झाल्या. आता नवीन जे औषधं येत आहेत ज्यामध्ये ओझेम्पिक इंजेक्शन असेल किंवा रॅबेल्सस नावाची गोळी जी भारतात सध्या उपलब्ध आहे. ओझेम्पिक इंजेक्शन हे अजून भारतात मान्यताप्राप्त नाही आहे पण ते येऊ शकेल. आणि मुंजरो इंजेक्शन ह्याच्यामुळे 25% साधारणतः वजन कमी झाल्याचं आढळलं. म्हणजे तुम्ही स्थूलतेसाठी एखादी ऑपरेशन केलं म्हणजे बॅरिएट्रिक सर्जरी करतात तितक्याच पर्सेंटेजमध्ये हे इंजेक्शन परिणामकारक आहेत. अर्थात हे इंजेक्शन थोडी खर्चिक आहेत, त्याही इंजेक्शनचे काही साईड इफेक्ट आहेत, परंतु या इंजेक्शन घ्यायचे की नाही याविषयी जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या मधुमेह तज्ञांशी त्याविषयी नक्की चर्चा करा. कारण ही इंजेक्शन्स बेनिफिशियल आहेत परंतु त्याचे साईड इफेक्ट पण आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ती सुटेबल आहेत की नाही याच्याविषयी तुमचे मधुमेह तज्ञ तुम्हाला अधिक परिणामकारकरित्या सांगू शकते. बरोबर. प्रेक्षक हो, वजन वाढणं हा एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे हल्लीच्या बैठ्या जीवनशैलीमध्ये. तर हा बऱ्याच लोकांना भेडसावत आहेच. तर इंजेक्शन घेणं न घेणं, कोणतं इंजेक्शन तुम्हाला सूट होईल हे तुमच्या डायबेटॉलॉजिस्टला म्हणजे मधुमेह तज्ज्ञांना विचारून तुम्ही तो एक औषधांचा सल्ला किंवा एक पर्याय ठेवू शकता. सर, जाता जाता लहान मुलांमधील डायबेटीज आपण बघतो की खूप महत्त्वाचा विषय आहे. छोट्या मुलांमध्ये सुद्धा डायबेटीस आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा विषय आहे आणि या KM हॉस्पिटलमध्ये साधारण आम्ही 2001 किंवा 2002 पासून आम्ही एक मोठी टीम बनवली आहे लहान मुलांमधल्या मधुमेहाविषयी. आज आमच्याकडे साधारणतः 1200 अशी लहान मुलं आहेत जी टाईप 1 डायबिटीस पेशंट आम्ही त्यांना म्हणतो. या मुलांना त्यांच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन तयार होत नसल्यामुळं आयुष्यभर इन्सुलिन घ्यायला लागतं. मी तुम्हाला गणित सांगतो की एक टाईप 1 डायबिटीसचा मुलगा वर्षभरामध्ये 1470 ते 1500 वेळा इन्सुलिन इंजेक्शन घेतो. तोच मुलगा दिवसातून 3 वेळा स्वतःची साखर तपासतो. म्हणजे वर्षभरामध्ये साधारणतः 1100 वेळा ते 2200 वेळा त्याला स्वतःची साखर तपासायला लागते. म्हणजे किती त्या मुलांना वेदना होत असतील बघा. तर टाईप 1 डायबिटीसचा एकंदरीत इन्सुलिन आणि त्याच्या साखर तपासण्याचा खर्च जर बघितला तर ॲव्हरेजमध्ये 2,500 ते 3,000 रुपये प्रति महिना असतो. मध्यमवर्गीय किंवा जे दारिद्र्य रेषेखालचे कुटुंब असतात अशा कुटुंबांना हा खर्च सहसा पेलवत नाही. KM रुग्णालयात आम्ही अशा मुलांना मोफत इन्सुलिन देतोय. आम्ही कित्येक सेवाभावी संस्था आम्हाला मदत करतायत आणि आम्ही ह्या मुलांसाठी
ते समाजाचाच एक भाग आहेत. कारण या मुलांमध्ये खूप सारं नैराश्याचं प्रमाण आहे. त्यांना असं वाटतं की मला काहीतरी असं झालंय की मी इतरांपेक्षा वेगळा आहे. ती भावना त्यांना अधिक नैराश्यात घेऊन जाते. त्यामुळे आमचा प्रयत्न असा असतो की ते पण समाजाचा एक भाग आहे. दिवसातनं 4 वेळा इंजेक्शन घेतलं, त्यांनी साखर त्यांची नियंत्रणात ठेवली, तर ते इतर लोकांसारखं सामान्य आयुष्य जगू शकतात. या मुलांविषयी मला असं वाटतं की आपल्याला सहानुभूतीची गरज नाही, पण त्यांच्या सोबत, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं दाखवण्याची गरज आहे. ह्या पालकांसोबत सुद्धा तितक्याच आपण आत्मीयतेनं पाहिलं पाहिजे. असे काही दाखले माझ्याकडे आहेत, असे काही उदाहरणं आहेत की लहान 5-6 वर्षाच्या मुलीला टाईप 1 डायबिटीस आहे, तर शाळेने त्यांना ऍडमिशन दिलं नाही की अशा मुलांची जबाबदारी आम्ही घेणार नाही असं सांगितलं, आणि ते पालक परत माझ्याकडे आले. पण हे चुकीचं आहे. गव्हर्नमेंट कुठल्याही सरकारी शाळेमध्ये ते दाखला घेऊ शकतात, परंतु खाजगी शाळा ज्या आहेत त्यांची ॲडिशनल जबाबदारी वाटते. उद्या मुलाला शाळेत काही इन्सुलिन घेताना साखर कमी झाली किंवा जास्त झालं, ती जबाबदारी ते घ्यायला सहसा तयार होत नाही. हा एक थोडासा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट त्याचा राहतो. परंतु मला असं वाटतं की या मुलांकडे आपण कुठल्याही सहानुभूतीच्या नजरेनं बघता आपण त्यांना मानसिक बळ देणं आवश्यक आहे. आपण त्यांच्यासाठी जेवढा शक्य तेवढा सपोर्ट करणं आवश्यक आहे, आणि आम्ही ते गेल्या जवळपास 22 वर्षापासून आमच्या रुग्णालयात, आमच्या विभागात आम्ही करत आहोत. अगदीच. प्रेक्षक हो, मधुमेहाबद्दल आपण खूप चांगली चर्चा इथे करत आहोत, पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागत आहे. सर, तुम्ही आज इथे आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आलात आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि आरोग्य संपदा कार्यक्रमाच्या वतीने, प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचं मनापासून आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या आरोग्यविषयक आजारांबद्दल चर्चा करत असतो. वेगवेगळे तज्ज्ञ येथे येत असतात आणि आपल्याला या आजारांबद्दल मार्गदर्शन करत असतात. तेव्हा पुढच्या भागामध्ये भेटूया, पुढच्या आरोग्य संपदामध्ये एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.